श्रोते हो नमस्कार. दीपवाणी 2025च्या अंकात आपलं स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक वास्तू अलीकडे प्रकाशात येत आहेत. ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या या वास्तू सर्वसामान्यांची इतिहासाविषयीची जाण प्रगल्भ करतात. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातली महिमापूरची विहीर ही अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहे. त्याबद्दल अधिक माहिती दिली आहे आमचे अमरावतीचे वार्ताहर जयंत सोनोने यांनी. ऐकूया पातशाहीतली वास्तू महिमापूरची विहीर. अमरावती जिल्ह्यात इतिहासाची साक्ष देऊन वैभवाच्या खुणा जपणाऱ्या अनेक वास्तू अनेक ठिकाणी आहेत. यात अचलपूर तालुका अग्रणी आहे. तालुक्यातल्या शिवारापासून ते शहरातल्या परकोट, टवलार, खांजामानगर इथल्या घुमट, मशिदी, मंदिरांचं इतिहासातलं वैभव आजही वास्तूंच्या रूपात कायम आहे. अचलपूर पातशाहीची राजधानी होती. 14व्या शतकात बहामनी साम्राज्याच्या 5 पातशाही होत्या. त्यात अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, हैदराबादची कुतुबशाही, अचलपूरची इमादशाही यांचा समावेश होता. या काळातच अमरावती जिल्ह्यातल्या आसेगाव दर्यापूर मार्गावर महिमापूर इथल्या विहिरीचं बांधकाम याच काळातलं असल्याचा अंदाज इतिहासतज्ञ वर्तवतात. महिमापूरच्या विहिरीचं बांधकाम सैन्यप्रमुख, सैनिकांसाठी पाण्याची सुविधा व्हावी या उद्देशानं केलंय. 7 मजली ही विहीर 100 फूट खोल आहे आणि तिचं बांधकाम 250 चौरस फुटावर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांचे 6 टप्पे आहेत आणि 88 पायऱ्या आहेत. कोरीव काम करून त्या सुशोभित केल्या आहेत. प्रत्येक टप्प्यावर नक्षीकामाच्या दगडी कमानी आहेत. भिंतीवर असे कोनाडे आहेत. विहिरीमागे बाजूला वरती निवास दालन आहे. त्यात येणाऱ्या जाणाऱ्यांसाठीही पायऱ्या आहेत. काही दालनांवर भिंतींवरही फुलांचं नक्षीकाम आहे. पहिल्या दालनातल्या पायऱ्यांवर हत्ती आणि पर्णाकृतींची नक्षी आहे. दुसऱ्या, चौथ्या कमानीवरच्या भिंतीवर ध्यानस्थ मुद्रांमधली मूर्तीही लक्षवेधी आहे. विहिरीतल्या 3ऱ्या टप्प्यात महिमा मायचं मंदिर आहे. त्यामुळेच या गावाचं नाव महिमापूर असं पडलं असावं असं जाणकारांचं म्हणणं आहे. विहिरीपासून काही अंतरावर प्राथमिक शाळेचं बांधकाम करताना विहिरीच्या पायथ्याशी एक बुद्ध मूर्ती सापडली होती. ती मूर्ती आता दर्शनासाठी ठेवली आहे. या मूर्तीवरून ही विहीर सम्राट अशोकाच्या काळातली असल्याची शक्यता इतिहासतज्ञ वर्तवतात. सम्राट अशोकांनी अनेक विहिरी, पाणवठे, सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था, रस्ते उपलब्ध करून दिल्याचे पुरावे असल्याचं इतिहासाचे प्राध्यापक डॉक्टर एकनाथ तट्टे यांनी सांगितलं. शासनानं या ऐतिहासिक विहिरीला पर्यटनाचा क दर्जा दिलाय. या विहिरीच्या अभ्यासासाठी, ती पाहण्यासाठी पर्यटक येतात. हा वारसा जपण्यासाठी शासनानं पुढाकार घेऊन त्याचं जतन करावं अशी अपेक्षा इतिहासप्रेमींसह गावकऱ्यांकडूनही व्यक्त होतीये. आता तुम्ही म्हणाल, इथे जायचं कसं? तर अमरावतीपासून महिमापूर 39 किलोमीटरवर आहे. परतवाडा मार्गावरच्या आसेगाव दर्यापूर मार्गावर महिमापूर फाटा आसेगावपासून 12 किलोमीटर आहे आणि या फाट्यापासून गावाचं अंतर आहे 2 किलोमीटर आणि तिथेच आहे महिमापूरची विहीर. श्रोते हो, कसा वाटला आजचा भाग? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे. अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे akashvanidiwali@gmail.com. दीपवाणी. संकल्पना जीवन भावसार. संपादन भावना गोखले. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन अंकिता आपटे.